श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 16 मदांध विप्र गर्वहरण। त्रिविक्रम भारतीला अज्ञानामुळे श्री नृसिंह सरस्वती हे सामान्य माणूस वाटत होते, तर जे ज्ञानीजन होते त्यांना ते प्रत्यक्ष परमेश्वर वाटत होते। जेव्हा श्रीगुरूंनी त्रिविक्रमाला आपले निजरूप दाखविले व बोधामृत पाजून नेत्रावरील अज्ञानाचा पटल दूर केला, तेव्हा त्याला श्रीगुरूंची महानता लक्षात आली। त्यानंतर श्रीगुरू त्याचा निरोप घेऊन गाणगापूरला परतले। नित्याप्रमाणे त्यांचे संगमावर येणे, अनुष्ठान करून तेथे आलेल्या भक्तांना भेटणे व नंतर मध्यान्ही गाणगापूरला परत येणे असा दैनंदिन कार्यक्रम बरेच दिवस चालू होता। त्यात सुमारास विदुर म्हणजेच विजापूर नावाच्या राज्यात एक यवन बादशहा राज्य करीत होता। तो अत्यंत ब्राह्मण द्वेषी, क्रूर व पातकी होता। तो दररोज पशुची हत्या करीत असे। राज्यातील ब्राह्मणांना भरपूर द्रव्य देण्याच्या आमिषाने तो राजदरबारी त्यांना बोलावत असे व तेथे त्यांना वेदपठण करून वेदांवर चर्चा करावयास लावी। वेदांवर वितंड वाद घालून जे कोणी विद्वान असतील त्यांना त्याच्यासमोर वेदपठण करण्यास सांगे। त्यातील जो मांजवंत असेल त्याला त्या वेदरुचांचे अर्थ विचारी। त्यावेळी नाना शंका कुशंका काढून तो वेदांची निंदा नालस्ती करी। पर्यायाने राजा हिंदू धर्माचीही निंदा टवाळी करीत असे। हा जणू कुटिलतेचा खेळच तो खेळत होता। द्रव्याच्या आमिषाने बरेच ब्राह्मण त्याच्याकडे जात असत, परंतु जे खरोखरच वेदपंडित होते त्यांनी त्याचा हेतू हिंदूंची नालस्ती करण्याचा डाव ओळखून तेथे ते जात नसत। त्याला सांगत, आम्ही मतिहीन आहोत, अज्ञानी आहेत, आम्हाला वेद समजत नाहीत असे म्हणून त्या मानहानीच्या खेळापासून ते लांब राहत असत। परंतु ज्यांनाही समज नव्हती ते द्रव्याच्या आकांक्षेने त्या यवनराजापुढे जाऊन वेद म्हणत होते। हा यवनराजा ब्राह्मणांना वेदपठनाचे भरपूर द्रव्य देतो ही बातमी आजूबाजूच्या सर्व गावांत पसरली आणि द्रव्याच्या लोभाने अनेक लोभी ब्राह्मण त्या नगरात येऊन राजाच्या पुढे वेदपठण करू लागले। अशाच एका बाजूच्या नगरातून वेदांचा तुटपुंजा अभ्यास केलेल्या 2 ब्राह्मणांची जोडी त्या बादशहाकडे वेद म्हणण्यास आली। ही द्रव्य मिळविण्याची सुवर्णसंधी साधायची या इच्छेने त्यांनी येताना बरीच जयपत्रे सोबत आणली होती। ते त्या यवनराजाला भेटून म्हणाले, आम्ही विद्वान ब्राह्मण असून आम्ही 4ही वेद पूर्णार्थाने जाणतो। गावोगावीच्या अनेक ब्राह्मणांना आम्ही पराजित केलेले आहे। असे म्हणून ती बरोबर आणलेली जयपत्रे त्यांनी बादशहापुढे ठेवली आणि म्हणाले, या गावातील ब्राह्मणांना सुद्धा आमचे आव्हान आहे की त्यांनी आमचा पराजय करून दाखवावा। आमची खात्री आहे की आमच्या तोडीचे कोणी ब्राह्मण या तुमच्या राज्यात नाहीत। तुमच्या राज्यातील विद्वानांना बोलावून घ्या, आमच्या या विधानाची खात्री करा। असे गर्वाने घमेंडीने त्यांचे बोल ऐकून राजा मनात म्हणाला, या ब्राह्मणांची टर उडविण्याची ही नामी संधी प्राप्त झाली आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा। असे म्हणून बादशहाने लागलीच वेदसभेचा दिवस ठरवून त्या दिवशी राज्यातील सर्व ब्राह्मणांना दरबारात हजर राहण्याची दवंडी दिली। त्या ब्राह्मणांच्या या घमेंडखोर वक्तव्याने यवन राजा ईर्षेला पेटला। नगरातील हजर झालेल्या सर्व ब्राह्मणांना राजा म्हणाला, तुम्ही या दोघांशी वादविवाद घाला व जो कोणी जिंकेल त्याला मी भरपूर द्रव्य मानमरातब देईन, अन्यथा हेच श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण मानून यांचा सत्कार केला जाईल। बादशहाचे हे विधान जमलेल्या सर्व ब्राह्मणांनी लक्षपूर्वक ऐकले। स्वतःला स्वतःच्याच मुखाने विद्वान म्हणविणाऱ्या त्या ब्राह्मणांची घमेंड, गर्व, आढ्यता पाहून त्यांना खात्री वाटू लागली की हे दोघे ढोंगी आहेत। हे द्रव्य लोभाने धर्माचा विचार न करता यवनापुढे वेद म्हणायला उपस्थित झालेत, म्हणजे हे ब्राह्मणत्वास कलंक लावणारे आहेत। द्रव्य लोभाने माणूस कसा अधोगतीला जातो त्याचे हे उदाहरणच आहे। त्यांनी सोबत आणलेली जयपत्रे अविश्वसनीय आहेत, त्यांचा आपण सहज पराभव करू, पण त्यांच्याबरोबर वाद करणे आपल्याला शोभणारे नाही। त्यामुळे बादशहालाही हिंदू धर्माची नालस्ती करण्याची संधी मिळेल ती देऊ नये असा विचार करून ते जमलेले ब्राह्मण राजाला म्हणाले, ह्यांच्याबरोबर वाद करून त्यांचा पराभव करण्याची कुवत आमच्यात नाही। हेच सर्वश्रेष्ठ विद्वान वेदविद्या विशारद ब्राह्मण आहेत, तेव्हा यांचाच तुम्हाला जो काही सत्कार करायचा तो तुम्ही करा। हे ब्राह्मणांचे विचार ऐकून त्या यवन राजाने त्या दोघांना भरपूर वस्त्र, अलंकार व द्रव्य देऊन सत्कार केला। त्या दोघांना हत्तीवर बसवून त्या नगरीत फिरवून आणले। उपस्थित ग्रामस्थ ब्राह्मणांना राजा म्हणाला,
मी जरी या राज्याचा बादशाह असलो तरी आजपासून हे दोघे ब्राह्मणांचे राजे म्हणून मानले जातील. नगरातील सर्व ब्राह्मण यांच्या आज्ञेत राहतील. अशा रीतीने काडीचीही लायकी नसताना या अहंकारी ब्राह्मणांना राजमान्यता प्राप्त झाली. जी थोडीफार बुद्धी त्यांच्यापाशी होती ती सुद्धा या सन्मानामुळे नष्ट झाली, कारण त्यांची मने पूर्णपणे गर्वाने व्यापली आणि अहंकाराच्या छायेत त्यांच्या बुद्धीला क्षीणत्व प्राप्त झाले. ते गावात उन्मत्तपणे वागू लागले. ज्ञानवंत ब्राह्मणांचा ते उपमर्द करू लागले. जे द्रव्यलोभी होते ते ब्राह्मण त्यांची स्तुती करीत त्यांच्या भोवती पिंगा घालू लागले. शेवटी भ्रमर वृत्तीचे ते ब्राह्मण गाव सोडून जाण्याची संधी पाहू लागले. एक दिवस ते राजाला म्हणाले, महाराज, आमच्याशी वादविवाद करू शकेल अशी एकही व्यक्ती अद्यापपर्यंत आम्हाला भेटली नाही. आता आम्हाला असे वाटते की आपण कृपावंत होऊन आम्हाला हे गाव सोडण्याची परवानगी दिलीत तर आम्ही दूरदूरच्या राज्यात जाऊन तेथील विद्वानांना आव्हान देऊन त्यांचा पराभव करू. तेव्हा हे गाव सोडून जाण्यास आपण आम्हाला परवानगी द्यावी. बादशहाने त्यांना अत्यानंदाने परवानगी दिली. शिवाय बरोबर काही सेवकही दिले आणि त्यांच्या विनंतीनुसार त्यांना जयपत्रेही लिहून दिली. त्या यवनराजाचा निरोप घेऊन ते दोघे ब्राह्मण प्रवासास निघाले. जेव्हा त्यांनी आनंदाने गावाची सीमा ओलांडली तेव्हा गावातील ब्राह्मणांना अत्यानंद झाला. त्यांनी तो साजराही केला. ते दोघे ब्राह्मण गावोगावी फिरत होते. प्रत्येक गावाबाहेर ते राहुट्या उभारून मुक्काम करीत करीत पुढे जात होते. राजाने सोबत दिलेल्या सेवकांच्या मदतीने गावातील विद्वान ब्राह्मणांची माहिती काढीत. सोबतच्या स्तुतीपाठकांकरवी आपली थोरवी, आपली महती तेथील ब्राह्मणांना ते सांगत. प्रत्येक गावात वेद विषयावर वादविवाद करून जयपत्रे मिळवीत. त्यांचा पराभव करणारा एकही दिग्गज भेटला नाही. प्रत्येक गावातून जयपत्र घेऊन ते पुढे जात होते. अशा प्रकारे जयपत्रे घेत ते दोघे फिरत फिरत जोडीने दक्षिणेकडे भीमा नदीच्या तीरावरील प्रख्यात कुमसी गावात आले, जेथे त्रिविक्रम भारती राहत होता. तो 3 वेद व अनेक शास्त्रांत अग्रगण्य म्हणून ओळखला जात होता. एक अत्यंत विद्वान महामुनी सर्वसंग परित्याग करून संन्यासी होऊन राहिलाय. ही बातमी त्या दोन्ही गर्विष्ठ ब्राह्मणांच्या कानावर गेली. याला हरविण्याच्या ईर्षेला ते पेटले. त्यांनी आपुल्या राहुट्या त्याच्या झोपडी शेजारीच उभारल्या. नेहमीप्रमाणे त्यांचे स्तुती पाठत त्या त्रिविक्रमाच्या झोपडीभोवती फेऱ्या घालू लागले. वेदशास्त्रांत अत्यंत प्रवीण आहोत असे भासविणाऱ्या त्या ब्राह्मणांची कीर्ती त्या सेवकांनी त्रिविक्रमच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची ती जयपत्रेही त्याला ती दाखवू शकले नाहीत. एक दिवस ती मदोन्मत्त ब्राह्मणांची जोडी त्या त्रिविक्रम मुनीपाशी आली. ते उन्मत्तपणे त्याला म्हणाले, अरे हे जोगड्या, तू स्वतःला विद्वान म्हणवतोस, तर मग चल, तुझी विद्वत्ता काय आहे ते आम्हाला दाखव. तू वेद जाणतोस म्हणून ह्या गावाने तुला डोक्यावर घेतलंय. हे सर्व लोक मूर्खच असतील. आम्ही आता तुला वेदशास्त्रावरील चर्चेस बोलावतो. चल, सब्बी न सांगता आमच्याबरोबर चर्चेस तयार हो. आमचा पराजय तरी कर, नाहीतर स्वहस्ते आम्हाला जयपत्र लिहून दे. तुझा पराजय हा ठरलेला आहे. त्यांचे हे उद्धटपणाचे बोल ऐकून त्या त्रिविक्रम मुनीस आश्चर्य वाटले. शांतपणे ते त्यांना म्हणाले, आम्ही 3 काय, एकही वेद जाणत नाही. आम्ही जर वेदशास्त्र जाणणारे विद्वान असतो तर अरण्यवासी का झालो असतो? समस्त राजांनी मला वंदन केले असते. आज जे तुम्ही सुखोपभोग घेता तसा मीही घेतला असता. तुमच्यासारखा राजाश्रयाने वैभवात नसतो का राहिलो? तुम्ही तुमचा अमूल्य वेळ घालवू नका. अन्य कोणी तुल्यबळ पहा. आम्हा संन्याशांना हरलो काय अथवा जिंकलो काय त्याने काहीच फरक पडत नाही. तुमच्या दृष्टीने जय हा महत्त्वाचा आहे. तेव्हा माझा अडाणी माणसाचा नाद सोडा. त्रिविक्रम मुनीचे हे शब्द ऐकून त्या उन्मत्त ब्राह्मणांना अतिशय राग आला. ते म्हणाले, आम्हाबरोबर वादविवाद घालणारा ह्या भूमंडळात कोणीसुद्धा विद्वान नाही. आम्ही देशोदेशी हिंडलो, गावोगाव फिरलो, परंतु आमच्यासारखा कोणी विद्वान आम्हाला भेटलाच नाही. ही पहा आमची जयपत्रे. असे म्हणून त्यांनी आपल्याकडील जयपत्रे त्या त्रिविक्रम मुनींसमोर आपटली व म्हणाले, तू एक आमच्यापाशी चर्चा करण्यास योग्य आहेस असे समजून आम्ही येथे आलो, पण आमची येथे निराशा झाली. तुला तर एकाही वेदाचे ज्ञान नाही, पण हरकत नाही. आम्हाला तुझ्या जयपन्नाशी कर्तव्य आहे, ते आम्हाला लिहून दे. तुला या भागातील लोक विद्वान समजतात म्हणून आम्हाला तुझ्याकडून जयपत्र हे घेतलेच पाहिजे. तसे नसेल तर आमच्याशी वादविवादास तयार हो. त्रिविक्रम मुनींनी विचार केला की हे दोघेही खरोखरच मदांध झाले आहेत आणि म्हणून ते इतर ब्राह्मणांना तुच्छ लेखतात, त्यांचा धिक्कार करतात. ह्यांना धडा शिकवलाच पाहिजे. असा विचार करून त्रिविक्रम मुनी त्यांना म्हणाले, तुम्ही दोघे माझ्याबरोबर गाणगापूरला चला.
गाणगापुरात आमचे गुरु आहेत. ते एकतर तुम्हाला जयपत्र लिहून देतील अथवा तुमचा गर्व हरण करतील. हे ऐकून ते उतावीळ ब्राह्मण म्हणाले, हो हो, आम्ही येण्यास तयार आहोत. आत्ताच चला, कोण तुमचा गुरु पाहूया, ते सुद्धा आमच्यासारखेच असतील. असे म्हणून ते दोघे गर्विष्ठ ब्राह्मण पालखीत बसले, तर महामुनी त्यांच्याबरोबर चालत गाणगापुरी जाण्यास निघाले. खरोखर ते दोघे मूर्ख होते. त्या यतीश्वराला पायी चालायला लावून स्वतः मात्र पालखीत बसून जात होते. ते महामुनी व त्रिविक्रम भर दुपारी उन्हातून चालत होते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे तेज होते, कारण ह्या निमित्ताने श्रीगुरूंची भेट होईल ह्या आनंदाने त्यांचे चित्त सुखावले होते. असा तो सुखद प्रवास संपवून ते मुनी त्या उन्मत्त ब्राह्मणांसह गाणगापूरला पोहोचले. मठात पोहोचताच महामुनी प्रथम श्रीगुरूंचे दर्शन घेण्यास गेले. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ते श्रीगुरूंचे गुणगान गाऊ लागले. श्रीगुरूंच्या भेटीच्या आनंदात आपण श्रीगुरूंपाशी कशासाठी आलो हे सुद्धा ते विसरून गेले. शेवटी श्रीगुरूंनीच त्यांना असे अकस्मात येण्याचे कारण विचारले. श्रीगुरूंचा प्रश्न ऐकून त्रिविक्रम भारती म्हणाले, 2 गर्विष्ठ मदांध ब्राह्मणांना येथे घेऊन आलो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा 4ही वेदांचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे. वेद शास्त्र यांच्यावर चर्चा करण्यास त्यांच्या योग्यतेचा कोणीही माणूस अजून त्यांना आढळला नाही. त्यांच्याशी वादविवाद करण्यास तयार व्हावे अथवा हरलो म्हणून जयपत्र लिहून द्यावे असा त्यांचा आग्रह आहे. त्यांना समजविण्याचा मी प्रयत्न केला, परंतु ते समजूनच घेत नाहीत व आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. म्हणून त्यांना मी तुमच्याकडे घेऊन आलो. तुम्ही त्रिमूर्तीचा अवतार आहात. तुम्हीच साक्षात भगवान शंकर आहात आणि तुम्ही माझे स्वामी श्रीगुरू आहात. तुम्हीच काय तो न्याय निवाडा करा. महामुनी त्रिविक्रम यांचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी शांतपणे त्या ब्राह्मणांची विचारपूस केली आणि म्हणाले, आपण येथे येण्याचा हेतू काय? अशा वादविवादाने आपल्याला विशेष कोणता लाभ होणार आहे? आम्ही तर असे संन्याशी, आम्ही हारलो काय किंवा जिंकलो काय, दोन्ही आम्हाला सारखेच आहे. निंदास्तुती, जय पराजय, मान अपमान सर्व आम्हाला एकाच मोलाचे आहे. आमच्यासारख्या निरीच्छ संन्याशांवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला लाभ किंवा मोठेपणा आहे? श्रीगुरूंचे हे बोल ऐकून ते दोघे ब्राह्मण म्हणाले, सबंध भारत फिरून सगळ्या विद्वानांना वादविवादात हरवत आम्ही येथपर्यंत आलो. वेदचर्चेत पारंगत असा कोणी आम्हाला पराजित करणारा भेटला नाही. असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंना आपली जयपत्रे दाखवली. असे जयपत्र लिहून देण्यास हा महामुनी तयार नाही. त्यांनी आम्हाला तुमच्याजवळ आणले. तुम्ही सांगाल तर हे मुनी आम्हाला जयपत्र लिहून देणार आहेत आणि म्हणून आम्ही येथे आलो आहोत. तुम्हाला किंचित जर अभिमान असेल तर तुम्ही दोघेही आमच्याबरोबर वेदशास्त्रावर चर्चा करावी. आम्ही 4ही वेद जाणतो, नाही तर आम्हाला जयपत्र लिहून द्यावे. श्रीगुरू त्या दोघा ब्राह्मणांना म्हणाले, जरा सावकाशीने घ्या. एवढा गर्व कशाला? गर्वामुळे सर्वांचा नाश होतो. देवदानवही यातून सुटले नाहीत. अतिगर्व करणारा अखेरीस मृत्युमुखी पडतो. ब्रह्मदेवादिकांनाही वेदांत कळला नाही. बळी, बाणासूर, रावण, कौरव या सर्वांची गर्वानीच राखरांगोळी केली. स्वहितासाठी अहंकार, गर्व, मदोन्मत्तपणा सोडावा लागतो. तुम्ही दोघे वृथा गर्व का म्हणून करता? श्रीगुरूंच्या ह्या उपदेशाचा त्या ब्राह्मणांवर काही परिणाम झाला नाही. उलट ते गर्वाने फुगले. त्यांना वाटले श्रीगुरू व महामुनी दोघेही पराजयाला घाबरले आहेत आणि ते विषयांतर करून पळवाट शोधत आहेत. त्यांनी आपला हेका चालूच ठेवला आणि परत घमेंडीत वादविवाद करण्याची आव्हाने सुरू केली. तेव्हा रागानेच श्रीगुरू म्हणाले, तुम्हाला परत एकदा हा अवाजवी हट्ट सोडून द्या असे मी सांगतो. तुम्ही असे भ्रमात पडू नका. वेद अनेक आहेत. आजपर्यंत वेदांचा अंत कोणालाच गवसलेला नाही. आपण चतुर्वेदी असल्याचा हा नाहक गर्व तुम्ही का बाळगता? वेदव्यास मुनींनी वेदांचे विभाग केले म्हणून त्यांना व्यास हे नाव मिळाले. त्यांनीही हे काम पूर्ण केले नाही. त्यांना 4 शिष्य होते. त्यांची नावे पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतू अशी आहेत. या चौघांनाही व्यासांनी वेदाभ्यास शिकण्यास सांगितले, परंतु हे शिकणे अशक्य आहे असे ते म्हणाले, कारण एक वेद शिकतानाच कल्पांतापर्यंत दिवस जातील. मग 4ही वेद कसे शिकता येतील? वेदांचा महिमा अपरंपार आहे. ह्या वेदांचा आरंभ व अखेर मीच तुम्हाला सांगतो, तो तुम्ही नीट ऐका. श्रीगुरू म्हणाले, पूर्वी भारद्वाज मुनींनी हा अभ्यास सुरू केला. 3 ब्रह्मकल्प फिरले, शेकडो वर्षे गेली. वेद पूर्णपणे शिकण्यासाठी त्यांनी ब्रह्मचर्याचे व्रत घेतले.
जेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या सुरू केली तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानी त्या मुनींना आपणास काय हवे आहे असा प्रश्न केला. त्यावर भारद्वाज मुनी म्हणाले, देवा, ब्रह्मचर्यांचे व्रत सांभाळून अगदी आधीपासून अंतापर्यंत वेद शिकण्याची माझी इच्छा आहे. मला असा वर द्या की ज्यायोगे मला हे वेद शिकून पूर्णपणे आकलन होतील. ब्रह्मदेव मुनींना म्हणाले, तुम्हाला वेद संपूर्णपणे शिकायचे आहेत, परंतु आम्हालाच वेद अगम्य वाटतात. मी आता तुम्हाला ते वेद दाखवितो, ते तुम्ही निर्मळ मनाने पहावेत. असे म्हणून ब्रह्मदेवाने भारद्वाज मुनींना वेद दाखविले. त्यावेळी मुनींना 3 वेदराशी गिरीरूपाने दिसल्या. त्या पाहताना कोटी सूर्यांचा प्रकाश एकत्र झाल्यासारखा वाटून भारद्वाज मुनींना खूप भीती वाटली. ते ब्रह्मदेवाच्या पाया पडले व म्हणू लागले, हे वेद मला पर्वताप्रमाणे दिसतात. मी काय शिकू हेच मला समजत नाही. वेद विद्या शिकणे मला अशक्य मात्र वाटते. तुम्ही मला क्षमा करा. सर्व नाही, पण तुम्हाला शक्य होतील तेवढेच वेद मला शिकवा. भारद्वाज मुनींचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाला खूप आनंद झाला. त्यांनी तात्काळ 3 वेद वेगळे केले आणि मुनींना म्हणाले, या 3 वेदांचा अभ्यास कर. 4 वेदांचे मंत्र 3 प्रकारचे आहेत. ऋग, यजु व साम या 3 प्रकारच्या मंत्रांनी 4 वेद बनलेले आहेत. म्हणून 3 व 4 वेद असा 2 प्रकारचा व्यवहार वेदांविषयी चालतो. ब्रह्मदेवाने स्वमुखेच त्याची कबुली दिली. श्री गुरु पुढे म्हणाले, नारायणाने वेदव्यास नामक अवतार घेऊन वेदांची वर्गवारी करून त्यांच्या 4 शिष्यांना वेदांचा थोडा भाग शिकवला. व्यासांनी प्रथम त्यांचा पैल नावाचा शिष्य याला बोलाविले आणि ऋग्वेद शिकवू लागले. दुसरा शिष्य वैशंपायन याने यजुर्वेदाचा अभ्यास केला. तिसरा जैमिनी याने सामवेद अभ्यासला. तर चौथा सुमंतू याने अथर्ववेदाचे ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर व्यासांनी आपल्या शिष्यास प्रत्येक वेदाचा विस्तार किती आहे, त्याचे पोटभेद किती, त्याचे दैवत कोणते, वर्ण कोणता, छंद कोणता, ध्यानरूप कोणते, दशके किती इत्यादी सर्व तपशील सांगितला होता. तो सर्व तपशील श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना सांगून त्यांना विचारले, आता तरी वृथाभिमान सोडून तुमच्या ज्ञानमर्यादा जाणून वादविवाद करण्याची जिद्द सोडून द्याल का? तुमचे हिताचे सांगतो. तुम्ही आता येथून निघून जा, त्यातच तुमचे हित आहे. त्या उन्मत्त ब्राह्मणांवर श्रीगुरूंच्या या उपदेशाचा काहीच परिणाम झाला नाही. श्रीगुरूंकडून वेदांची इतकी इत्थंभूत माहिती ऐकूनही ते श्रीगुरू प्रत्यक्ष कोण असावेत याची त्या मदांध ब्राह्मणांना पुसटशी कल्पनासुद्धा आली नाही. त्यांनी आपला हट्ट चालूच ठेवला. ते पाहून श्रीगुरू म्हणाले, ठीक आहे, आत्ताच तुमची वादविवादाची हौस पूर्ण करतो. असे म्हणून त्यांनी समोरील रस्त्यावर नजर टाकली. तेव्हा त्यांना दुरूनच जाणारा एक वाटसरू दिसला. एका शिष्याला हाक मारून त्याला आपल्याजवळ बोलावून आणण्यास सांगितले. त्या शिष्याने ताबडतोब वाटसरूला मठात आणले. काही अंतरावर उभे राहून त्याने श्रीगुरूंना विनम्रपणे वंदन केले आणि घाबरतच तेथे उभा राहिला. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस? तुझा जन्म कोणत्या जातीत झाला आहे? कोठे राहतोस? आता कोठे चालला आहेस? श्रीगुरूंचे हे प्रश्न ऐकून तो म्हणाला, देवा, मी हीन जातीत जन्मलो, या गावाबाहेर राहतो, कारण मी मांग आहे. आता काहीतरी काम शोधण्यास जात होतो. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंना परत एकदा दुरूनच वंदन केले. श्रीगुरूंनी आपली अमृतमय नजर त्याच्यावर फिरवली व मधुर वाणीने त्याला म्हणाले, आता मी तुला एक काम सांगणार आहे. त्यांनी आपल्या शिष्याला जवळ बोलावले आणि एक काठी त्याच्याकडे दिली व त्या काठीने त्या मांगासमोरील भूमीवरील मातीत 1-1 हाताच्या अंतराने 7 आडव्या रेषा त्याच्या पुढे काढण्यास सांगितले. अशा प्रकारे रेषा आखून झाल्यावर श्रीगुरूंनी 1-1 रेषा त्या मांगास ओलांडण्यास सांगितली. तो मांग भयभीत झालेला दिसत होता. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, तू घाबरू नकोस. ही प्रत्येक रेषा ओलांडल्यावर तुला ज्ञान प्राप्त होईल. तुझ्या पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत होतील. प्रत्येक रेषा ओलांडल्यावर तुला जे काही आठवेल व समोर दिसेल ते मला सांग. श्रीगुरूंची ही आज्ञा ऐकून त्या मांगाने पहिली रेषा ओलांडली. श्रीगुरूंनी त्याला विचारले, आता तू कोण आहेस? यावर त्याने आपण किराट वंशात बनराखा या नावाने वावरत आहोत असे सांगितले. दुसरी रेषा ओलांडल्यावर आपण भिल्ल असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिसरी रेषा ओलांडली व आपण कोळी असून नदीतीरी नावाड्याचे काम करतो असे तो म्हणाला.
चौथी रेषा ओलांडून झाली तोच तो म्हणाला, मी मांग असून गुरुदेव मी आपल्या समोरच उभा आहे. श्री गुरु म्हणाले, आता 5वी रेषा ओलांड. तेव्हा त्याने 5वी रेषा ओलांडली व म्हणाला, मी वैश्य असून माझे नाव सोमदत्त आहे. हे सांगून त्याने 6वी रेषा ओलांडली व म्हणाला, मी क्षत्रिय असून माझे नाव गोविंद आहे. त्यानंतर त्याने 7वी रेषा ओलांडली व म्हणाला, मी श्रेष्ठ ब्राह्मण असून वेदशास्त्र पूर्णपणे जाणतो, मला अध्यापक म्हणतात. ह्या त्याच्या 7 रेषा ओलांडून झाल्यावर श्री गुरु म्हणाले, तू वेदशास्त्र जाणतोस व स्वतःला वेदांचा अभ्यासक म्हणवतोस, तर हे 2 ब्राह्मण ज्यांना वेदशास्त्रावर वादविवाद करण्याची तुझ्याबरोबर इच्छा आहे त्यांचे बरोबर तू वादविवाद कर. असे म्हणून श्री गुरूंनी सुमंत्रित केलेले भस्म त्याच्या सर्वांगावर शिंपडले. ते शिंपडताच त्याचा देह अपूर्व अशा कांतीने चमकू लागला. त्याचा चेहरा अलौकिक तेजाने झळकू लागला. तो महाज्ञानी असल्याचा त्याचा चेहरा दर्शवू लागला. तेथे जमलेले सर्व भक्त त्यांच्या नजरेसमोर घडत असलेला हा चमत्कार पाहून विस्मयचकित झाले. श्री गुरूंवरील आदराने श्रद्धेने त्यांची मने भारावून गेली. ते उन्मत्त ब्राह्मण तर स्तंभित होऊन त्यांची मती कुंठित झाली. दोन्ही ब्राह्मण मात्र गोंधळून गेले व आता काय घडणार या विचाराने अस्वस्थ झाले. श्री गुरूंनी सुमंत्रित भस्म शिंपडल्यावर ज्ञानयुक्त ब्राह्मणत्व प्राप्त झालेला तो मांग श्री गुरूंची स्तुती स्तोत्रे गाऊ लागला. श्री गुरूंचा जय जयकार करू लागला. तेव्हा श्री गुरूंनी त्याला थांबविले व वेद पठण कर असे त्याला सांगितले. ही आज्ञा ऐकताच श्री गुरूंना शिरसाष्टांग नमस्कार घालून त्याने वेद पठणास सुरुवात केली. तो एखाद्या विद्वानाप्रमाणे अस्खलितपणे वेदशास्त्र म्हणू लागला. सर्व उपस्थित आश्चर्याने अवाक झाले. त्या मांगाकडून चाललेले वेदपठण ऐकून त्या मदांध ब्राह्मणांची तर बोबडीच वळली. तोंडातून शब्द फुटेना. भीतीने त्यांचे शरीर कापू लागले. त्यांची वादविवाद करण्याची हौस जिरली. आता आपले काम कसे होणार या काळजीने त्यांचा चेहरा काळवंडला. काही समयापूर्वी जयपत्रे मिळणार म्हणून स्वर्गसुखात असलेले त्यांचे मन भुईसपाट झाले. त्यांनी श्री गुरूंचे चरण धरले आणि ते म्हणाले, हे देवा, आम्ही महापापी आहोत. तुमची योग्यता आम्ही जाणली नाही, तुमचा उपदेश मानला नाही. आता आम्ही तुमची क्षमा तरी कोणत्या तुंदाने मागू? स्वामी, तुम्ही जगत जेता आहात. आता आमचे काय होणार? आम्ही गुरुद्रोही झालो. आम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला. तुम्ही कृपा सिंधू आहात. आता आमच्यावर कृपा करून आम्ही केलेले दोष मनात न ठेवता आमचा उद्धार करा. तुमची लीला एवढी अगाध आहे की तुम्ही एखाद्या गवताच्या काडीचा क्षणात पर्वत कराल आणि एखाद्या पर्वताकडे रागाने पाहिलेत तर तो पर्वत भस्मसात होईल. सृष्टीचे कारक तारक असलेले तुम्ही त्रयमूर्ती आहात. तुमचा महिमा वर्णन करण्यास आमच्यापाशी शब्द नाहीत. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचा उद्धार करा. त्यांचीही पश्चात्ताप पूर्ण अंतःकरणाने मनपूर्वक केलेली याचना ऐकून श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही ब्राह्मण निंदेचा अतिरेक केला. महामुनी त्रिविक्रम भारतीलाही तुम्ही त्रास दिलात. अनेक पापे तुम्ही केलेली असून तुमचे अपराध तुम्ही मान्यही केले आहेत. परंतु या पापांचे फळ भोगल्याशिवाय तुमची सुटका होणे अशक्य आहे. तेव्हा तुम्ही ब्रह्मराक्षस होऊन गंगाकिनारी भटकत राहाल. तुम्हाला तुमच्या कृत्यांचा पश्चात्ताप झाल्यामुळे 12 वर्षांनी तेथे एक ब्राह्मण येईल. तेथे तो शुक्ल नारायण सूक्ताचे पठण करील. ते सूक्त मनोभावे ऐकल्यावर त्या सूक्ताचा पहिला शब्द शुक्ल नारायण तुम्ही म्हणत राहा. तुमच्या सर्व पापांचा विनाश होऊन तुमचा उद्धार होईल. तुमचे पाप शुद्ध झाल्यावर एक ब्राह्मण फिरत फिरत तेथे येईल आणि तुम्हाला पुढील शब्द सांगेल. तो म्हणता क्षणीच तुमचा उद्धार होईल. असे सांगून श्री गुरूंनी त्यांना लागलीच गंगाकिनारी जाण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते दोघे ब्राह्मण श्री गुरूंना वंदन करून जाण्यास निघाले. त्या गावाच्या बाहेर पडता क्षणीच त्या दोघांच्या छातीत वेदना होऊ लागल्या व हृदयविकाराने ते तेथेच मरण पावले. श्री गुरूंच्या वचनाप्रमाणे कर्माचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागले. ते दोघे तामसी ब्राह्मण मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाले व 12 वर्षांनंतर त्यांचा उद्धार होऊन त्यांना मोक्ष मिळाला. केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नसते. गुरुभक्तीने किंवा ईश्वर सेवेने ते भोग थोडे सुसह्य होतात, म्हणजे त्याच्या यातना कमी होणे किंवा दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होणे. पुण्याची शिदोरी असेल तर ती पुढील जन्मातही त्या पुण्याची साथ देते आणि म्हणूनच कोणतेही कर्म विचारपूर्वक करावे.
ईश्वराची आराधनाही त्यात महत्त्वाची असते. या योगे आपणच आपल्या कर्माने आपला उद्धार करू शकतो. तो मातंग मात्र 7 जन्मांची आठवण झाल्यामुळे महाज्ञानी झाला. आपण अगोदर ब्राह्मण होतो हा विचार त्याच्या मनात होता. त्यांनी श्रीगुरूंना शरण जाऊन वंदन केले व भक्तिभावाने विनंती केली, हे जगद्गुरू, तुम्ही अज्ञानरूपी माया व अंधकरणाचा नाश करणारे आहात. पूर्वी जर मी ब्राह्मण होतो तर मी मातंग कसा झालो? हे त्रिकालज्ञानी गुरुदेवा, मला सांगा, जन्मजन्मांतरी मी असे कोणते पाप केले होते म्हणून मी ब्राह्मण असून परत मातंग झालो?